दुपारी साधारण 3-3:30 वाजता माननीय निवडणूक आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्रातलं जे विधानसभेचं निवडणूक आहेत त्या 2024च्या ह्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्यानुसार आपलं जे इलेक्शनचं शेड्यूल आहे ते जाहीर झालेलं आहे आणि त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी आपल्याकडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघात विधानसभेचे मतदान आहे ते पार पडेल आणि 23 नोव्हेंबर रोजी त्याची मतमोजणी होईल. धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघ आहेत. या 4ही मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. त्याचं गॅझेट नोटिफिकेशन 22 ऑक्टोबरला निघेल आणि लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन 29 ऑक्टोबर असेल आणि लास्ट डेट ऑफ स्क्रुटिनी 30 ऑक्टोबर असेल आणि लास्ट डेट ऑफ विड्रॉल ऑफ कॅन्डिडेचर 4 नोव्हेंबर रोजी असणार आहे. या अनुषंगानं तात्काळ आचारसंहिता धाराशिव जिल्ह्यामध्ये लागू झालेली आहे. सर्व विभाग प्रमुख असेल आणि आमचे जे आरओ आहेत जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि या जवळजवळ साधारणतः आपल्याकडं 13-13.5 लाख मतदार आपल्याकडं नोंदणी झालेले आहेत आणि या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी भाग घ्यावा. मागच्या वेळेस आपलं मतदानाचं जे टक्केवारी होती 2019चं जे विधानसभेचं जे मतदान होतं ते 62% होतं. ते किमान 70%ला क्रॉस करावं अशी अपेक्षा आम्ही करत आहोत आणि त्यासाठी आवश्यक असलेलं जे काही स्वीपची ॲक्टिव्हिटी असतील, नवीन आलेल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं जे काम आहे ते आमचे सर्व शासकीय कर्मचारी आणि आमची पूर्ण जी टीम आहे इलेक्शनच्या ह्याच्यातली तिने यांच्यामार्फत केलं जाईल. त्याचबरोबर वेगवेगळे जे ऑनलाईन ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये आचारसंहिते भंगासाठी CVGL असेल, वोटर हेल्पलाईन ॲप असेल किंवा इतर पण वेगवेगळे जे ॲप आहेत त्याचा नागरिकांनी त्याचबरोबर उमेदवारांच्यासाठी सुद्धा सुविधा ॲप आहे आणि इतर वेगवेगळे ॲप त्यांच्यासाठी आहेत तर त्याचा त्यांनी वापर मोठ्या प्रमाणात करावा आणि कुठलीही तक्रार असेल तर ती आमच्या तात्काळ जे रिटर्निंग ऑफिसर असेल यांच्याकडे असलेला जो कक्ष आहे आचारसंहिता मग त्यांच्याकडे करावी. त्याचबरोबर प्रत्येक जो आमचा रिटर्निंग ऑफिसर असणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी त्या प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे एक खिडकी योजना राबवण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ज्याच्यामुळं जे सर्व उमेदवार असतील त्या उमेदवारांचे त्यांना जे काही कुठल्या परवानग्या लागतात त्या एकाच जागेवर पोलीस विभाग असेल, नगरपालिका असेल आणि BDO कार्यालयातले असतील त्यामुळे तात्काळ त्यांचे ग्रामपंचायत एरिया असेल तर तिथल्या परवानग्या तात्काळ त्यांना मिळाव्यात आणि सुलभतेनं त्यांना जे काही ज्यांचे परमिशन्स आहेत त्यामुळे त्यांना राजकीय प्रचारासाठी जे काही आवश्यक वेळ आणि त्यांचे परवानगी त्यांना त्वरित मिळतील यासाठी आणि त्यासाठी सुद्धा आपल्याकडं ऑनलाईन प्रणाली त्याचा वापर करावा. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही अवेलेबल आहे. ऑनलाईन केल्यास जो आधी येतो बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या ठिकाणी ग्राउंड असतं काय असतं त्यांना जे प्रिफरन्शियल अलॉटमेंट जी असते एखाद्या गावातली वगैरे तर जो ऑनलाईनला आधी करतो त्याला ते प्रिफरन्शियल आधी अलॉट होत असतं. त्यामुळं ह्या ज्या वेगळ्या सुविधा पोर्टल वगैरे आहेत त्याच्यामधून आपल्याला कॅन्डिडेट्सना ही माहिती करता येते तर ह्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर करावा ही सगळ्यांना आव्हान राहील आणि आपल्या माध्यमातून सर्व जे जिल्ह्यातले नागरिक आहेत तर साधारणतः विशेषतः आयोगानं आज स्पष्ट केलेलं आहे की जे एवढे आपले 1523 मतदान केंद्र आहेत त्याच्यामध्ये ज्या किमान 14 ज्या सुविधा आहेत ज्याच्यामध्ये टॉयलेट आहे, पाणी आहे, सावली आहे, त्याच्यानंतर वोटर असिस्टंट बूथ असतो, त्याचबरोबर दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी त्यांना होम वोटिंगची सुविधा आहे आणि जे 85 वर्षावरील नागरिक आहेत त्यांच्यासाठी होम वोटिंगची सुविधा आहे. तर याचा जास्तीत जास्त वापर करून ज्या मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त विशेषतः जे नवीन पहिल्यांदा जे आलेले मतदार आहेत 18-19 वर्षाचे असतील किंवा जे पहिल्यांदाच मतदान करतात या सर्वांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर यावं आणि 20 तारखेला जेव्हा आपलं 20 नोव्हेंबरला होणार आहे तिथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला मतदानाचा अधिकार बजावा असं मी आवाहन सर्वांना करत आहे. एका मशीनवर साधारण किती लिस्ट असणार आहे, किती कॅन्डिडेटची नावं असणार आहे आणि ती जर वाढली तर त्याची काय तयारी आहे? त्याच्यामध्ये आपलं जे साधारणतः जे ज्याला आपण बॅलेट युनिट म्हणतो त्या बॅलेट युनिटमध्ये साधारणतः आपल्याकडे 227% म्हणजे प्रत्येक मतदान केंद्राला किमान 2 बॅलेट युनिट आहेत त्या आजच्या घडीला सुद्धा अवेलेबल असतात. समजा संख्या वाढली तर इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून ती तात्काळ उपलब्ध करून देण्याची इलेक्शन कमिशनची ती पूर्ण यंत्रणा रेडी असते. त्यामुळे एका मतदान केंद्र आपलं जी बॅलेट युनिट असते त्याच्यावर 16 उमेदवारांसाठी आपली सध्या ही असते. आता साधारणतः लोकसभेला आपल्या जवळजवळ 31 झाले होते म्हणजे 32ची कपॅसिटी होती आणि आपल्याकडे 31 इन्क्लुडिंग नोटा पकडून 31 झाले होते. त्याच्यामुळे नोटा पकडून 32 झाले होते. तर आपल्याला त्यावेळेस 2 मशीन लागल्या होत्या त्या ॲडिक्वेट नंबर आपल्याकडे होता. त्यापेक्षा जास्त जरी लागला तरी आपल्याला ते इलेक्शन कमिशनकडे ते पूर्ण यंत्रणा आहे आणि ती आपल्याला मशीन तात्काळ अवेलेबल करून देतात. पत्रकार परिषदेविषयी सोडून एक वेगळा विषय आज तुळजापूर विकास आराखड्याचं याच्या बाबतीत तिथले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांना आम्ही कळवू ह्याच्या बाबतीत काय कुठलं उल्लंघन झालं आहे का, आचारसंहिता भंग वगैरे झालेला आहे काय कुठलं ते तपासून तिथले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांना आम्ही कळवू ह्याच्या बाबत.
घोषणा होण्याच्या पूर्वी झालेलं आहे, पण तुम्ही पण ठीक आहे, ते तपासून आम्ही ते संबंधित आरोना कळवू. त्यात काही ॲक्शन घेणं गरजेचं आहे का म्हणजे तुमच्या परवानगीने झालंय का? म्हणजे कारण तुम्ही हे तपासून आम्ही त्यांना कळवू. त्यांना तपासून घेऊन आमच्या परमिशन झालेलं नाही आहे. जर काय झालं असेल, कुठला भंग झाला असेल तर त्याच्याबाबत ते आरोप तिथले कारवाई करू शकतो. आजपासूनच आपल्या जिल्ह्यामध्ये SST म्हणजे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि फ्लाईंग स्क्वॉड आपण ॲक्टिवेट केलेले आहेत. त्या फ्लाईंग स्क्वॉडमध्ये महसूल यंत्रणेचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि स्टाफ असणार आहे. आणि जिल्ह्यामध्ये जर काही अवैधरित्या कुठल्या पैशाचं वाटप होत असेल, कुठं इलिगल कोणती ॲक्टिव्हिटी होत असेल किंवा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर ते त्या ठिकाणी त्याच्यावर वॉच ठेवून आवश्यक कारवाई केली जाणार आहे. तसेच आपल्या जिल्ह्याला लागून 2 इंटरस्टेट डिस्ट्रिक्ट आहेत. त्यासाठी 4 चेकपोस्ट आपण त्या ठिकाणी आजपासूनच ऑपरेशनल करणार आहे. त्या चेकपोस्टवर देखील CCTV व इतर आवश्यक सोयीसुविधा पुरवून खूप स्ट्रिक्ट त्या ठिकाणी चेकिंग राहील यासाठी आपण सर्व उपाययोजना करणार. आणि हे इलेक्शन खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्भयपणे निर्भीडपणे लोकांनी बाहेर पडावं, खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पडेल यासाठी आपण जवळपास 2400 पोलीस कर्मचारी, जवळपास 125 पोलीस अधिकारी, 5 DYSP तसंच SRPF आणि CAPFच्या 7 कंपनीज आणि 1400 होमगार्ड्स एवढे मनुष्यबळ त्या ठिकाणी आपण इलेक्शनसाठी वापरणार आहोत. इलेक्शन खूप शांततेत आणि व्यवस्थितपणे पार पाडेल यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. याच्यामध्ये महिला कर्मचारी आहेत. त्याच्यात आता आवश्यकतेनुसार आपण तो ब्रेकअप त्या ठिकाणी आता मी सगळा सांगू नाही शकणार, पण महिला कर्मचारी देखील असतील. आणि ज्या ठिकाणी विशेष पिंक पोलिंग बूथ असतील त्या ठिकाणी सर्वच महिला म्हणजे अधिकारी, पोलिंग स्टाफ आणि पोलीस देखील आणि होमगार्ड देखील महिलाच त्या ठिकाणी नेमण्यात येतील. सर, चेकपोस्टचा एक खूप वर्षापूर्वीचा अनुभव असा की तिथं कॉमन पीपलला खूप हॅरेस होती बऱ्याच वेळेस त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाताना. आज आयोगानं सुद्धा तसं स्ट्रिक्टली सांगितले की कॉमन पीपलला त्याचा त्रास झाला, म्हणजे तुमच्या चेकिंगच्या नावाखाली हॅरेस झालं नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी वेगळी काय तुम्ही तयारी केली का किंवा काय सूचना करणार? आपण त्या ठिकाणी CCTV तर लावलेलेच आहेत, पण त्याचसोबत ही विशेष काळजी घेतली जाईल की कुणालाही हॅरेस केलं जाणार नाही. सामान्य माणसाला आणि फॅमिलीज असतील, सर्वसामान्य लोक त्यांच्या रुटीन कामासाठी जात असतील तर निश्चितपणे त्यासाठी त्यांना ते कन्सिडर केलं जाईल आणि त्यासाठी हॅरेस होणार नाही यासाठी फ्रिक्वेंटली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी भेटी होतील आणि हे सर्व एन्श्युअर केलं जाईल. काही विशेष यंत्रणा त्याच्यासाठी उभारली जाणार आहे का? म्हणजे त्यांनी कसं ते तुमच्या त्यांना माणूस तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही ना? जी, तर त्यांना आपण सूचना देणार, त्यांना त्या ठिकाणी गाईड करणार, प्रॉपर ब्रीफिंग राहणार त्या स्टाफसाठी. आणि तिथं रजिस्टर पण मेंटेन ठेवलं जाईल आणि त्या ठिकाणी या सर्व गोष्टी होणार नाहीत. कंप्लेंट जे आपलं हे जे आहे ना त्यात बी करू शकतात. आपलं जे 1950 नंबर आहे, 1950 नंबर आहे का ना तिथं बी करू शकतात. आपलं जे आरोकडचं जे हे आहे का ना तिथं बी करू शकतील. ते 1950 सी विजिल आणि 112 पोलीससाठी विशेषतः ते पण आपले हेल्पलाईन नंबर आहे. त्या ठिकाणी देखील जर काय अशी हॅरेसमेंट वाटली तर त्यांनी जरूर ॲप्रोच व्हावं. योग्य ती कारवाई निश्चित केली जाईल. थँक्यू. मतदान केंद्रात न जाता सुद्धा प्रत्यक्षात मतदान न करण्याचा एक नियम आहे. 49 फॉर्म आहे, त्याच्याबद्दल प्रशासन कधी जनजागृती करत नाही. काय तुमचं काय म्हणणं त्यात काय आहे? 49 फॉर्म आहे, म्हणजे ओळख पटवली एखाद्या मतदारानं मतदान केंद्रामध्ये, पण मतदान न करता तो वापस येऊ शकतो. बरोबर आहे. फॉर्म आहे, त्याच्याबद्दल जनजागृती केली जात नाही किंवा सांगितलं जात नाही. आमचं काय म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे तर नन ऑफ द अबाउचं जो ऑप्शन आहे तर ते माझं म्हणणं की तर त्यांना एखाद्या म्हणजे नागरिकाला जर करायचं नसेल, कारण त्याच्यामुळे काय होतं की अल्टिमेटली ते 49 मध्ये येऊन परत ते जे सगळ्यांसमोर ते कुठलं जे बटन आहे ते मायनस करायला लागतं. म्हणजे कारण अल्टिमेटली ती जी चॉईस आहे ती अवेलेबल आहे आपल्या बॅलेट सिस्टममध्ये अवेलेबल आहे. की काय समजा अजून करा की 16 उमेदवारात 16वा नन ऑफ द 15 कॅन्डिडेट आहेत. आजच्या घडीला सुद्धा तो नन ऑफ द सिलेक्ट करू शकतो.
जर त्याला द्यायचं नसेल कोणाला तर ते ॲक्च्युअली ऑप्शन असल्यामुळे ते 49 म्हणजे मला वाटतं की त्याचा जास्त यूज कधी होता की जेव्हा नोट दबा नव्हतं नोटा नव्हतं त्यामुळे त्याची प्रचार प्रसिद्धी करायची आवश्यकता नाही. हा जास्तीत जास्त मतदान व्हावं व्हावं. याच्यासाठी. धन्यवाद. थँक्यू